बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। आज दिनांक 18 जानेवारी 2025 लोडिंग पाहत आहोत आपण। मलेशियन डॉर्प नारळ जर म्हटलं तर हा शाळेसाठी पण आणि खोबऱ्यासाठी चालणारा आणि दलदलयुक्त जमिनीमध्ये नारळ येतो आणि एकदा लावले की आयुष्यमान 50 वर्षापर्यंत आहे। आता हे जे लोडिंग चाललेलं आहे ताकारीसाठी बघू शकतो आपण। आपले सागर अण्णा त्याचबरोबर सूरज प्रताप पाटील म्हणून आहेत। या साहेबांनी आपल्याकडे जे नारळ घेतलेला आहे बुटकी लोटन जात मलेशियन डॉर्प 3 वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या आणि नारळाची लागवड आपण कुठल्याही जमिनीत करू शकतोय। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, खात्रीची रोप, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ आवडतो व्हिडिओलाही लाईक करायचं आहे, कारण आपण रोप लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन हे पाहत असतो। आता नारळ जर म्हटलं तर नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी तयार होतं, 11 महिन्यात खोबरं तयार होतं। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी माझ्या बागा लागलेल्या आहेत। नारळाची बांधाल जर लागवड केली तर 15 बाय 15 फुटावरती करायची आहे। प्लॉटमध्ये केली तर 20 बाय 20 फुटावरती करायची आहे आणि रोप लावल्यापासून 3 वर्षात उत्पादन चालू होते आणि 50 वर्षाचे उत्पादन असते। सिलेक्शन करून जे खराब रोप वाटते आता मी रीबॅगिंगला 60 किलोमध्ये घेतो आहे। अशा प्रकारचं रोप आम्ही वाढवून शेतकरी बंधूंना रोपं देत असतो। खात्रीशीर रोपावर रोज सर्व नियोजन। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक करा। नारळ जर म्हटलं तर हा एकदा लावल्यापासून 3 वर्षामध्ये चालू होतं आणि 50 वर्ष आयुष्यमान आहे। एका झाडापासून आपल्याला 350 ते 450 नारळ मिळतात, बघू शकतोय। आता ह्याच व्हिडिओमध्ये आपलं गोंदियासाठी जो नारळ 500 नारळ बुकिंग केलेला आहे तो असा बुकिंग असल्यामुळे बाजूला ठेवलेला आहे। आजचा व्हिडिओ जो आहे 18/1/2025 आपण बघू शकतो। हा पण मलेशियन डॉर्प आहे, पण हा शेतकऱ्यांनी बुकिंग करून ठेवलेला आहे, त्यामुळे हा नारळ आपल्याला बुकिंगनुसार शिल्लक ठेवावा लागतो। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात। नारळ जर म्हटलं तर एकदा लावले की 50 वर्षाची लाईफ आहे आणि नारळ पाण्याला दिवस चांगला असल्यामुळे एका झाडापासून आपल्याला 350 ते 450 नारळ, मीठ फुटलेली जमीन असू दे, दलदलयुक्त असू दे, खडकाळ जमीन असू दे, कुठल्याही जमिनीमध्ये चांगलं पीक येतं आणि वर्षाकाठी आपल्याला 20 रुपयांनी जरी नारळ विकला तरी कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये एका झाडापासून आपल्याला 6 ते 7 लाखाचं उत्पादन होते। आणि नारळाची लागवड 20 बाय 20 वरती करायची आहे। प्लॉटमध्ये बांधाला 15 बाय 15 फुटावरती करायचं आहे। आपल्याकडे 60 किलोच्या बॅगमध्ये पण नारळ मिळतो, तो लावला की 2 वर्षामध्ये फळधारणा होते। 150 किलोच्या बॅगमधला लावला म्हणजे ह्याच व्हरायटी असतात, फक्त मोठ्या साईजमध्ये आपण रीबॅगिंग करत असतो, कारण आपल्याकडे 250 कामगार असल्यामुळं प्रत्येक बॅगला रीबॅगिंग होते आणि रीबॅगिंग 1 वर्ष वाढवलं की त्याची किंमत वाढत असते। तर अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत आपल्याकडे, ह्याचबरोबर जांभळ असेल, चिंच असेल, अगदी 5 वर्षाचं नारळ असेल, संत्री, मोसंबी, फणस अशी सर्व रोपं मिळत असतात। त्यासाठी शेतकरी बंधूंनी घर बसल्या चॅनलला व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। अशा प्रकारची थप्पी लावायची आहे, बघू शकतोय। या गाडीत आपण विजय पवार म्हणून आहेत फौजी, ज्यांचं तिरेगाव आहे, जुने कस्टमर आहे, त्यांचं पण लोडिंग केलेलं आहे। अशा प्रकारचं हे सर्व लोडिंग होत असतं, बघू शकतोय। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासन मान्य नर्सरी, अनुदानला बिल, भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना, या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं। अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपला दिवस शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र।